कशी आहे, बॉल बॅटवर कसा येतोय आणि त्या अनुषंगाने कुठलेही मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. क्षितिज, आपण या मॅन ऑफ द मॅच. टॉससाठी या कळकवणे, टॉससाठी पण या अमेय कदम, आपण यायचं आहे. क्षितिज कदमला आपण पाहतोय. पहिलं मॅन ऑफ द मॅच आपण देऊया आणि त्यानंतर टॉस करूया. मी पांडुरंग गणू घागरूम साहेबांना विनंती करतोय, आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे ट्रॉफी. क्षितिज इकडे बघ, इकडे कॅमेरा आहे. येस, त्यामुळे मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या होत्या क्षितिज कदमसाठी. क्षितिजला म्हणा अजून सनस्क्रीन जास्त लावतो, कारण इकडे सगळ्यांचे स्किन चेंज झालेले आहे 5 दिवसात. चला, अमेय कदम तयार आहे आणि कॅप्टन कळकवणे संघाचा आहे. चला, 2 ओव्हरची मॅच, 2 बॉलर आणि काटा छापा बॉलिंग घेतलेली आहे. कळकवणे संघाने बॅटिंग करण्यासाठी गुडेगर संघ आपण तयार राहा. लगेच मैदानात चलायचं, लवकर चला, एका लाईनमध्ये यायचं आहे. टीम कळकवणे आणि ओपनिंग जोडी गुडेगर आपण तयार राहा. 2 ओव्हरची मॅच, 4 प्लेयर कंपल्सरी, सर्कलमध्ये बाहेर 5 बॉलर आणि विकेट कीपर, अशा प्रकारचं क्षेत्रव्यूह आपण पाहणार आहोत. चला लवकर, कंपल्सरी चेस, जुना बॉल. KCC महाप्रळ आली का? आकाश वागरे, उमेश. विजय शेठ घागरूम, ज्यांच्याकडून प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या संघाला एक विशेष पारितोषिक, जे प्रथम पारितोषिक ऑलरेडी आहेच, मात्र त्या व्यतिरिक्त 2000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक विजय शेठ घागरूम यांच्याकडून दिलं जाणार आहे. या इरा स्पोर्ट्स आयोजित इरा चषक 2026चा चॅम्पियन विजेता जो बनणार आहे, त्या विजेत्या संघाला 2000 रुपये रोख रक्कम आदरणीय विजय शेठ घागरूम साहेब यांच्याकडून आपण पाहणार आहोत आणि ते दिले जाणार आहेत सायंकाळच्या 17, ज्यावेळेस प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण पाहणार आहोत. एक ग्रँड फिनाले डे ऑफ द इरा स्पोर्ट्स ऑर्गनाइज इरा ट्रॉफी 2026, द सेकेंड डे. गुड मॉर्निंग, सुप्रभात, सभी का हार्दिक स्वागत. मुकाबला प्री क्वार्टर फाइनल का. ई ग्रुप में से कौन सी टीम बाहर आएगी? क्या कड़कवने यहाँ पर गुडेगर टीम को एक अलग मात देंगे, या गुडेगर टीम जो इस पंचक्रोशी परिसर की एक बेहतरीन टीम, एक अव्वल टीम जानी जाती है. बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जो नामचीन खिलाड़ी है, मुंबई में है, लेकिन फिर भी अपने टीम के लिए अपना सपोर्ट अदा कर रहे हैं. जिस तरह से क्षितिज
सुबह पहुंचे यहाँ पर अमोल बैराग जो इस टीम की कमान संभालते, अविनाश कदम जिन्होंने कप्तानी के तौर पर बहुत सारे ट्रॉफीज़ और सीरीज़ के ट्रॉफीज़ के हकदार अमोल बैराग, ये भी यहाँ पर देख रहे इस मुकाबले को। तो मैच की तरफ जाएंगे जहाँ पर प्री क्वार्टर फाइनल का एक ग्रुप में बाहर कौन सी पहली टीम आएगी जीतकर, वो हम देख रहे हैं। कड़कवने बनाम गुड़ेगर, टॉस जीतकर कड़कवने टीम ने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया और आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए गुड़ेगर टीम। स्ट्राइक पर अमय और गेंदबाजी के लिए ओमकार। चला पहिला बॉल, 2 ओव्हरची मॅच आहे। पहिला बॉल, त्याच बॉल सरळ बॅट नेटने खेळून काढलेला आहे। कव्हरला खेळाडू येईपर्यंत 1 धाव, या एका धावेने धाव संख्या स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय अमय कदम। बॉल या ठिकाणी ऑन दी अप मारायला गेले होते, ऑन साइडला फ्लिक। 2 बॉल 2, 12 बॉल्स तुमच्याकडे आहेत। 2 बॉल झाले, अजूनही 10 बॉल्स बाकी आहेत। रमेश यांना देखील आपण पाहतोय 101, 101 रमेश। महेश 12, गोलंदाजीसाठी सज्ज होते। राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट हँड बॅटरसाठी। आता मतलब पायातला बॉल होता, खेळून काढलाय शॉट मिड ऑनला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं। 3 बॉल 3, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे अजूनही। जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे, क्षितिज, संचित अजूनही आहे आणि आक्रमकपणे देखील स्टार्ट द्यावा लागेल। 3 बॉलला 3, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते ओमकार। स्ट्राईकला क्षितिज, गुडेकर विरुद्ध कळकवणे सामना। गटातून कोणता संघ बाहेर येणार? हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातात। 4 बॉल 3, कळकवणे विरुद्ध गुडेगर या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय। 4 बॉल्स 3, क्षितिज वैराग, क्षितिज कदम इज ऑन स्ट्राईक। संचित वैराग अजूनही बाकी आहे। स्ट्राईकला अमय कदम नॉन स्ट्राईकला उभे आहे। क्षितिजला गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय कळकवणे संघाचा कर्णधार ओमकार। षटकातील पुढचा बॉल, धावसंख्या 4 बॉल 3। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन त्या चेंडूला पूल करायला गेले। अजून एक सुंदर बॉल, चांगली गोलंदाजी कळकवणे संघ। बलाढ्य गुडेकर संघाला या ठिकाणी थोडंसं बॅकफुटला तयार करत आहे। ज्या प्रकारे स्ट्रोक खेळायला गेले आणि एक चांगली गोष्ट की अमय त्याची जाऊन बोलतोय की बॉल ज्या प्रकारे बाउन्स होतोय तो बाउन्स ओळखून खेळावं लागेल, मेरिट ऑफ द बॉल खेळावं लागेल, टप्प्यावर तुम्हाला खेळ करावा लागेल। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ओमकार एक अचूक टप्पा पकडून गोलंदाजी करते। कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटमधला सी, एकाग्रता दाखवत असताना। पुढचा बॉल ओमकार, पुढे सरसावट, डांसिंग डाउन द ट्रैक, षटकार। व्हाट अ शॉट! दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। रन्स बनते हैं, बनाने वाला चाहिए। और सिक्सर आता है, सिक्सर को बनाने वाला चाहिए। 6 रन आणि धाव संख्या पुढे आगले। डान्सिंग डाउन द ट्रॅक सरसावत आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम उतुंग षटकार। पहिल्या ओव्हरला धाव संख्या 9। तर नवीन गोलंदाज ललित नाही सूरज आहे पहिल्या मॅचचा सामनावीर। गोलंदाजी करण्यासाठी बघूया सामनावीर। एका बाजूला क्षितिजला मिळाले पहिल्या सामन्यामध्ये, सूरजला मिळाले कळकवणेसाठी पहिल्या मॅचमध्ये आणि ते 2 संघ आपण एकमेकांसमोर पाहतोय। प्रतीक केसीसी माप्रळ तयार आहे ना? आकाश वाघरे, उमेद धाडसे, प्रतीक चला लवकर। केसीसी माप्रळ संघाला तयार होण्यासाठी विनंती करूया आपण। सूरज तयार, ओव्हर द विकेट आणि थोडा थांबून खेळले बघा, बनवला। 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण होणार, मात्र बॉल आतमध्ये आलेला आहे, त्यामुळे तिसऱ्या धावेची कुठलीही संधी मिळणार नाही। पालघर पन्हाळी या दोन्ही संघांना विनंती करते आपली प्लेइंग 11ची लिस्ट द्यायची आहे। पालघर संघ प्लेइंग 11ची लिस्ट, आपले 11 खेळाडू समोरासमोर उभे राहा, एकमेकांना समोरासमोर दाखवा तुमचा संघ। त्याच जे नियम आहेत त्याप्रमाणे त्या नियमात बसतो, त्याप्रमाणे सगळ्यांनी खेळायचं। आज देखील काल ज्याप्रकारे कुठलाही
वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पुढचा बॉल स्लोवर वन आणि स्लोवर वनला तितकाच बाहेर जोरात फेकलाय. 6 धावा. षटकार अक्षरशः काजूच्या बनामध्ये, काजूच्या कंपाऊंड मध्ये पाठवलंय. अमय कदमच्या बॅटमधून आलेला हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार स्क्वेअर लेगच्या वरून. कुठेतरी या बॅटिंगसाठी ओळखले आता क्षितिज आणि अमय. क्षितिज कदम, अमय कदम, दोनों बंधु, बड़े मियाँ छोटे मियाँ, सुभान अल्लाह. रन संख्या स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 17 रन. सूरज अपने गेंदबाजी पर तैयार. स्ट्राइक पर अमय जिन्होंने बेहतरीन स्ट्रोक खेला था. स्लोअर वन ट्राई किया था और बिल्कुल बल्ले पर मिली थी. लेग स्टंप पर जूसी फुल टॉस. बैकफुट पर गए, कट कर दिया उस गेंद को. बैकवर्ड पॉइंट खिलाड़ी, अच्छी फील्डिंग, पैर से लगकर ये बॉल निकल गया और देखते देखते ये गेंद सीमा के बाद 4 रन. बॉल हाथ में आया था, पैर पर लगा और पैर के साथ आगे फुटबॉल बैट बॉल दोनों नजर आया. 4 रन. रन संख्या 21. 3 बॉल्स अभी भी बाकी है. डावे यष्टी बाहेर वाईट 22. बघा ज्या प्रकारची बॉलिंग अटॅक आहे गुडेगर, तेवढ्या पुरेशा धावा मुबलक प्रमाणात झालेल्या आहेत. आता त्या विपुल प्रमाणात कशा होतील याची काळजी दोन्ही बॅटर, दोन्ही बंधूंना घ्यावं लागेल. एक युसुफ पठाण आहे, दुसरा इरफान पठाण. एक मार्क ओवा, दुसरा स्टीव ओवा. एक अँडी फ्लॉवर, एक ग्रँड फ्लॉवर. पुढचा बॉल कव्हरला, मिस टाइम स्ट्रोक. दोघांच्या मध्ये नाही होत. स्वतः सूरज आला होता जवळ येऊन, त्यानंतर हातामध्ये मिळाला नाही. अक्षरशः बॉलिंगमध्ये आला, बॉल टाकला, फॉलो थ्रूला गेला, परत उलटा धावत आला आणि त्या दरम्यान 2 धावा. धावसंख्या 24. आणि क्षितिज सांगतोय अमय दादाला की तो कव्हरला गेला असता 6. तसं मगाही संचित ट्राय करत होते. थोडं बॉलच्या वर बॅट येणं गरजेचं होतं, प्रॉपर टायमिंगवर. धावसंख्या 24. 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज सूरज राईट हमोर द विकेट. षटकारी पुढचा बॉल अमयसाठी. मागून बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त आणि दांडी गोल. गोलंदाजाने पाडलाय बलंदाजाला भूल आणि हा बघा एक चाहूल देतोय. चला टॉस करूया. पालघर विरुद्ध पन्हाळी. दोन्ही संघांचे खेळाडू उभे करा. त्यांची प्लेइंग 11ची लिस्ट पुन्हा एकदा चेक करा. नंतर कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. तर आम्ही दुसऱ्या राऊंडला गेलो, आम्ही तिसऱ्या राऊंडला गेलो, मग आम्हाला आत्ता का नाही सांगितलं, आम्हाला त्याच वेळेस बोलायचं होतं. या कुठल्या प्रकारच्या सबबी, कुठल्या प्रकारची कारणं चालणार नाही याची नोंद संबंधित संघाने घ्यायच्या, जे संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. प्लेइंग 11ची लिस्ट. चला शेवटचा बॉल. बॉल विकेट कीपरकडे डॉट झाल्यानंतर रन काढायचे नाही आहेत. वाईट बॉल. पन्हाळी 11 उभे राहा. रोशन परत एकदा ॲक्शनमध्ये यावं लागेल रोशनला. मायरा स्पोर्ट्स. पुढचा बॉल आणि पूल करायला गेले नाही. विकेट. पूल करायचा होता बॉल आणि विकेट. डॉट बॉल. सर्व्हिस टू विन. KCC माप्र विरुद्ध पुढील सामना आपण पाहणार आहोत. आता आपण पाहतोय पालघर विरुद्ध पन्हाळी. ब ग्रुप, ब गटातून. चला कॅप्टन टॉस साठी या.
चला टॉस झालेला आहे. हेड जो टेल छापा की काटा. टॉस जिंकलेले आहेत पनळी. पनळी काय घेत आहे? बॉलिंग. तर पनळी संघाने बॉलिंग घेतलेली आहे. काय घेत आहे? बॉलिंग घेत ना? बॉलिंग. चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी यायचं आहे गुडेकर संघाने. कळकवणे कळकवणे आपली सलामीची जोडी पाठवा. सूरज, ललित, नैतिक, प्रल्हाद, चला लवकर या. सव्वीस धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथम पारितोषिक आपण पाहत आहोत. या अगोदर दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं योगदान आशिष बंगाल 2200, प्रणय बोरले 2000, विजय पवार 1111, क्रीत मनीष निंगावले 1000, संदीप महादेव गागरूम 1000, श्रीजा अमित गागरूम 1000, स्वप्नील सुनील बोरले 1000, ऋषभ विनोद दुर्गवले 1000, श्री शांताराम वेलकर 1000, अमित गागरूम 1000, सुरेश जानू गागरूम 500, प्रशांत शेठ शिर्के भोसते 500, नितेश कोबनाक 501, रियान धीरज बागणे 501, यश महेश गागरूम 501, मयूर मधुकर गागरूम 500, अमन दिनेश गागरूम 500, शशिकांत गागरूम 500, श्री कृष्णा दोंडू पाटील 500, सचिन गागरूम 500, नामदेव पेंडारी 500, भावेश रटाटे बोरकत 500, निलेश पवार 500, संतोष गागरूम 500, कैलासाचे नितीन बबन गागरूम यांच्या स्मरणार्थ ओम सोमया यांकडून 1000, अनिल महादेव गागरूम 501, शरद सकाराम गागरूम 500, पूजा कल्पेश गागरूम 500, संजय पवार 500, सुहास गागरूम 501, नुकतंच पांडुरंग गणू गागरूम यांच्याकडनं 511, अर्णव पवार यांच्याकडून देखील स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक विजय शेठ गागरूम यांच्याकडून 21,000 व चषक. विजेत्या होणाऱ्या कॅप्टनला ज्या टीमला 2000 रोख रक्कम. द्वितीय पारितोषिक कुमार वेद अनिल बोत्रे 11,000 व चषक. गोलंदाज क्षितिज कदम तयार. स्ट्राईकला प्रल्हाद, नॉन स्ट्राईकला नैतिक. स्ट्राईकला प्रल्हाद, नॉन स्ट्राईकला नैतिक. गोलंदाजीसाठी क्षितिज आणि 26 धावांची गरज 12 बॉल्समध्ये. गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रल्हादसाठी. प्रल्हाद तयार. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला. चांगला थ्रो होता मात्र त्या दरम्यान 2 धावा. तृतीय पारितोषिक लक्ष्मीबाई गणपत बोरले यांच्या स्मरणार्थ अनिल गणपत बोरले यांच्याकडून 6,000 व चषक. चतुर्थ पारितोषिक कैलासवासी गणपत गागरूम यांच्या स्मरणार्थ प्रशांत गणपत गागरूम 4,000 व चषक. पाचवे पारितोषिक गणेश ऑप्टिकल अनंत गागरूम चषक. वाईड 1 बॉल 3. त्यानंतर 6वे पारितोषिक कुमारी स्वराली महेंद्र गागरूम चषक. जे 5वं आणि 6वं आपण ट्रॉफी पाहणार आहोत. मालिकावीर सौ अंजली महेंद्र गागरूम सरपंच कूलर आणि चषक. उत्कृष्ट फलंदाज गंगाराम बागणे एअरबड चषक. उत्कृष्ट गोलंदाज सुयोग गावडे नाईने एअरबड चषक. प्रत्येक सामन्यात सामनावीर. ओ वाडा शॉट. षटकार बरोबर बॅटच्या खाली मिळालं. ललितने चेंडूला पाठवलं. सीमा पार षटकार. सॉरी प्रल्हादच्या बॅटच्या खाली मिळाला. 3 आणि 7 9 धावा 2 बॉल. मॅच इज ऑन. 17 पाहिजेत अजूनही. 4 बॉल चांगले टाकावे लागणार निश्चितपणे. कैलासवासी पार्वती अमृता गागरूम यांच्या स्मरणार्थ प्रवीण शेठ दुसार यांच्याकडून चषक. सन्मान चिन्ह श्री भरत सोनू गागरूम यांच्याकडून
या सर्व देणगीदारांचं दानशूर व्यक्तिमत्वाचं हार्दिक आभार. ओ यॉर्क केला होता, एज लागून चेंडू मागे, खेळाडू तिकडे ऑलरेडी आहे, मात्र चकून चेंडू सीमा पार, चौकार. 3 बॉल 13. 3 बॉल 13. मॅच कळकवणे संघ हळूहळू समोर गुडेकर संघ आहे. क्षितिजच्या गोलंदाजीवर या ठिकाणी आपण आक्रमण पाहतोय आणि जबरदस्त या ठिकाणी कामगिरी प्रल्हादकडून. पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. 3 बॉल 13. अजून एक षटकार, 6 धावा, बरोबर बॅट खाली मिळाला. ओव्हर पिच चेंडू. व्हॉट अ बॅटिंग बाय प्रल्हाद, इज ऑन फायर. 13 आणि 6 19. कळकवणे संघाच्या डगआउटमध्ये निश्चितपणे खुशीची एक वेगळी आनंदाची लहर आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या आनंदाला उधाण आलेल्या, कारण त्यांना कल्पना आहे की बलाढ्य संघ आहे गुडेकर, या संघाने आव्हान दिलं होतं. मात्र धावसंख्या 19, धावांची गरज आहे 7. अतिशय अटीतटीचा सामना होणार का? मात्र ज्या प्रकारे प्रल्हाद या ठिकाणी आक्रमकता दाखवतोय. गोलंदाज तयार क्षितिज, पंचांच्या डायवरचे राईट टर्म ऑफ द विकेट. प्रल्हादसाठी पुढचा बॉल, आता मात्र डॉट बॉल. एक बॉल महत्वाचा आहे. 5 बॉल झालेले आहेत, अजूनही 7 बॉलमध्ये धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. टोटल 7 चेंडू, 7 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना, एक चांगली गोष्ट कळकवणे संघासाठी. प्रल्हाद अजून विकेटवर उभा आहे. नैतिक त्या ठिकाणी कळकवणे विरुद्ध गुडेकर. शेवटचा बॉल, प्रल्हादसाठी पुढचा बॉल. अजून एक चेंडू सीमा पार. हा येतोय अजून एक षटकार. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना. एका ओव्हरमध्ये 25 धावा आणि काय बॅटिंग केलंय प्रल्हादने. प्रल्हादचा कहर आणि धावांचा बहर, आणि समोरच्या संघाची आता कुठली नाही खैर. जबरदस्त. 1 धावेची गरज, 6 बॉल. प्रल्हाद निश्चितपणे वादळापूर्वीची शांतता होती. पहिल्या मॅचमध्ये त्याची बॅट चालली नाही, तळपली नाही, मात्र या उन्हामध्ये निश्चितपणे मार्चच्या या उन्हामध्ये पुन्हा एकदा याची बॅट तळपते. कळकवणे संघासाठी हे मैदान निश्चित लकी आहे नेहमीच. 6 बॉल 1 धावेची गरज. अमय कदमवर जबाबदारी. आता पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्यानंतर मोठी जबाबदारी आहे. नैतिक त्या ठिकाणी आहे नॉन स्ट्राईकला. सलामीची जोडी अजूनही मैदानात. सर्व खेळाडू क्लोज. पहिला बॉल अमय नैतिकसाठी. पहिला बॉल चकून जातोय यष्टीरक्षकाला. विजयी संघ आणि या अ गटातून आता कळकवणे संघाचा आनंद बघा. बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. हे बघा स्क्रीनवर तुम्ही बघताय. आनंद उत्साहाला उधाण. नो लॉस. 5 चेंडू आणि 10 विकेटने विजय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरा हिरो आहे. गेम फिनिशर, गेम चेंजर प्रल्हाद. मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या होत्या प्रल्हादसाठी. कळकवणे संघ अ गटातून बघा सूरजने अक्षरशः त्याच्यावर उडी मारलेली आहे. त्या आनंदाला उधाण आलेलं आहे आणि कळकवणे सारख्या संघाने बलाढ्य संघाला पराभव केलेला आहे. विजय शेठ घागरूम यांच्याकडून प्रल्हादसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी. या स्पर्धेतला एक मोठा उलटफेर कळकवणे संघाने गुडेकर संघाला पराभूत केलेला आहे. जर उशिरा निश्चितपणे रविवारच्या दिवशी जर आपण मॅच लाईव्ह पाहतायत अँड्रॉइड मोबाईलवर, टी व्ही ऑन केला असेल तर एक स्पर्धेतला मोठा उलटफेर. आणि बघूया मॅन ऑफ द मॅच प्रल्हाद. विजय शेठ घागरूम 200 रुपये आणि प्रल्हाद आहेत मॅन ऑफ द मॅच सामनावीर.